31 डिसेंबरला नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी मी एक चिकनचा जबरदस्त असा स्टार्टर बनवून दाखवणार आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा। तर इथे मी बोनलेस चिकन घेतलंय। तर सगळ्यात अगोदर आपल्याला चिकनमध्ये मीठ, थोडीशी आलं लसूण पेस्ट, लाल तिखट, धना पावडर, मिरपूड, जिरपूड, थोडासा गरम मसाला, दही आणि थोडासा लिंबाचा रस टाकून हे सगळं आपल्याला चिकनला चांगलं चोळून घ्यायचंय। आता हे चिकन आपल्याला 5 ते 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्यायचं। 5 ते 10 मिनिटांनंतर तुम्ही ते बघू शकता मसाले चांगले चिकन मध्ये मस्त मुरलेत। तर आता ह्या चिकन मध्ये आपल्याला थोडंसं तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लॉवर टाकून ते देखील चांगल्या याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय। आता यामध्ये आपल्याला कडकडीत असं तेलाचं मोहन घालून घ्यायचंय, त्यामुळे चिकन आपलं छान क्रिस्पी होतं। इथे मी बाजूला कढईत तेल देखील तापत ठेवलं होतं। तेल चांगलं गरम झाले। आता आपल्याला हे सगळं चिकन तेलामध्ये तळून घ्यायचंय मस्त क्रिस्पी होईपर्यंत। लास्टला आता काय करायचं, ह्या चिकनला आपल्याला लसूणची फोडणी द्यायची। तर इथे एका पॅन मध्ये मी थोडंसं तेल टाकून घेतलं। याच्यामध्ये आपला बारीक चिरलेला लसूण टाकून घ्यायचा आणि आपण जे तळून घेतलेलं चिकन आहे ते सगळं त्याच्यामध्ये टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं। तर इथे आपलं झटपट असं चिकन गार्लिक फ्राय तयार आहे। 31 डिसेंबरला नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा आणि माझ्या पेजला फॉलो करायला विसरू नका।